चला धन्यवाद राहुल. जाऊया मागच्या दिशेने पुनश्च एकदा सर्व लाडक्या मान्यवरांचं आणि उपस्थित प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय भवानी मित्रमंडळ सावरे आणि संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित स्पर्धा तुम्ही पाहता. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व आपण पाहतोय. एका बाजूला टिटवाळा ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान जोबेली संघ आणि दुसऱ्या बाजूला निंबवली संघ आहे. भिवंडी बेल्ट मधला हा संघ निंबवली, कारण टिटवाळा परिसरात सुद्धा एक निंबवली संघ उमेश केणे यांचा. जय हनुमान जोबेली संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे, लक्षात असू द्या, कारण त्यांचा टुबलतमान नसल्या कारणास्तव आणि आतमध्ये एक खेळाडू सुद्धा ड्रेस कोड मध्ये नाही आहे. ही विनंती राहील. जाऊया मागच्या दिशेने. सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झाली. निंबवली टीम मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मध्ये स्ट्राईक एंडला या ठिकाणी फलंदाज करण आणि नॉन स्ट्राईक एंडला राजा असे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. आणि सलामीवीर गोलंदाज आपण पाहतो महेंद्र धुळे, सातत्याने नेहमीप्रमाणे पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असलेला गोलंदाज आपण पाहतो. त्याच्या विरोधात पहिला बॉलवरती चौकार आला. महेंद्र धुळे म्हटलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट संलग्न बांगणी चे संस्थापक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आता तुम्हाला बदलापूर प्रीमियर लीग सुद्धा मोठ्या संख्येने पाहायला मिळणार आहे. अत्यंत चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते मार्च महिन्यामध्ये. राऊंड विकेट हो ऑन साईडला फटका चांगला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात. त्या ठिकाणी रोहित होते चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव. मागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र फटकासाठी जागा बनवण्यात आली. त्यानंतर 4 धावा मिळाल्या निंबोली संघाला. त्यानंतर एक सिंगल आली. 5 धावा या फलकावत आहेत. धर्मवीर क्रीडा नगरी कासगाव या ठिकाणी आपण पाहतोय. ज्यावरती चालू असलेला ऐतिहासिक 16 वेट अँड वॉच क्रिकेट. थोडस मागे आले बॅकफुट ला येऊन हा फटका खेचलाय. ओव्हर पिच बॉल होता त्याला मात्र पाठवलाय सरळ मिड विकेट. काव कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. आणि या सरमणात पण पाहतो पहिल्या षटकावरती आक्रमण करण्यात आलेलं आहे. महेंद्र धुळेच्या विरोधात चौकार, त्यानंतर सिंगल आली आणि आता षटकार सुद्धा आलेला आहे. धावसंख्या फलकावरती 11. एक चांगला स्टार्ट मिळालाय तो म्हणजे निंबवली संघाला. अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेला आजचा दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय. आणि आज तुम्हाला कल्याण बदलापूर भिवंडी कल्याण डोंबिवली असेल अशा बेल्ट मधून कर्जत असेल अनेक वेगवेगळ्या विभागातून आज संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. धावसंख्या फलकावरती 11 आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले 5 षटकांची मास तुम्हाला पाहायला मिळेल. करण धुळे स्वतः उपस्थित आहेत. करण धुळेची सुद्धा एक स्पर्धा सध्या बदलापूर नगरीमध्ये खरवायच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू आहे. क्रीडी प्रेझेंट्स बदलापूर धमाका. राऊंड विकेट हो या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय डीप मध्ये आणि इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. 4 बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. एम्पायर्स कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. DRS खेळाडू कक्षामधून प्लीज आवाज करू नका विनंती राहील. आयोजकांच्या सूचना येतात. प्रत्येक संघाला विनंती राहील जो निर्णय या ठिकाणी देण्यात येईल as it is no ball. मुख्य पंचाच्या भूमिकेत कुणाल पेनकर सर, स्क्वेअर लेगला तरुण डे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत योगीराज महाराज भुटेरे आणि त्यांचाच कॉल या ठिकाणी आपण पाहतो. DRS मध्ये ओव्हर द बेस्ट कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे धावा मिळाला एक्स्ट्रा. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न कदाचित आपण पाहतोय. फीडचा बॉल होता. झेल ड्रॉप करण्यात आलाय आणि जरी झेल पकडला असता तरी सुद्धा फलंदाज त्या ठिकाणी सेफ असतील. परंतु या ठिकाणी आपण पाहतो रोशन धुळेकडून मिस्टेक पाहायला मिळाले. एक धाव जरूर मिळाली बॅटिंग करत असताना टीम निंबवली संघाला. एकंदरीत 17 धावा फलकावती आहेत. जय हनुमान जोबेली संघाला श्रीधर डोंगरे
समतोली गावचे समाजसेवक यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. चेंडू अंगावरती आलाय, चांगला चेंडू टाकण्यात आला होता. डायरेक्ट हिट करण्यात आला होता. अजय धुळे अगदी आपण पाहतो स्थिरक्षकाच्या भूमिकेत लेग बाईट स्वरूपाने एक सिंगल धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती पोहोचलेली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय भरपूर धावा या ठिकाणी आपण पाहतोय बनवण्यात आलेलं अत्यंत चांगली सुरुवात म्हणता येईल ती मात्र भिवंडी बेल्ट मधील हा निंबवली संघ आहे. साईडला आणखीन एक दर्दनाक स्ट्रोक आपण पाहतोय. भयंकर ध्रुववरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे आणि शेवट देखील आपण पाहतोय निंबोली संघाने गोल केलेला आहे. बॉल सीमा पार, हिट्स आउट टॉप द पार्क, बिग हिट षटकार. मानव सिरीजसाठी टू व्हीलर बाईक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. होंडा कंपनीची बाईक आहे, शाईन बाईक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज खऱ्या अर्थाने मातब्बर संघ खेळतात. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न या ठिकाणी कंप्लीट होणार आहे या स्पर्धेच्या वतीनं. काल आपण पाहिलं तर राज गडगे नावाचा जो खेळाडू आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुलीचा, काय जबरदस्त खेळ त्यांनी केलेला आहे आणि तो संघ मेगा फायनल मध्ये सुद्धा दाखल झाला आहे. त्या संघाचं सुद्धा आपण अभिनंदन करू. कालचा दिवस त्या संघाने गाजवला. षटक क्रमांक 2 मध्ये बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेला आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वेट टाकण्यात आलाय. अप्रतिम षटक या ठिकाणी हाताला जाईल का पाहावं लागेल. पहिला चेंडू थोडासा दिशेपासून दूर ठेवण्यात या ठिकाणी आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे. कदाचित वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करण धुळेचा होता. नुकताच आपण पिसारवेच्या मैदानावरती ठाणे रायगड जो सामना पाहिला त्या मॅच मध्ये ठाणे टीमच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू करण धुळे याची गोलंदाजी तुम्ही पाहताय. मिळाली विकेट, फलंदाज होईल बाद. निंबवली संघाला लागणारा हा पहिला धक्का, फलंदाज बाद. या सन्मान आपण जर पाहिलं तर जी बाईक आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे स्वर्गीय नारायण राऊत यांच्या स्मरणार्थ ही बाईक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे. सन्माननीय योगेश भाई राऊत यांच्या वतीनं ही टू व्हीलर बाईक या स्पर्धेला अगदी आपण पाहतो मालिकावीरासाठी देण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या 24 आहे आणि आता 25 आहे. बाप करा एक एक्स्ट्रा धाव बाईकच्या रूपाने आपण ऍड केली. पहिल्या षटकामध्ये 24 होत्या आणि त्यानंतर करण धुळेला मिळाली सफलता. फलंदाज चला बाद. धक्का पहिला लागलाय निंबवली संघाला आणि आता मैदानामध्ये दाखल झाला न्यू बॅटर विशाल धुळे जुबिलीचे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. सुरेश धुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. समीर म्हात्रे असतील. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने करण धुळेला तुम्ही पाहतात. मीडियम पेसर हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आहे. दोन्हीकडून वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने बॅक क्लिपला खाली ठेवत असताना आपण पाहतोय मिड ऑफ ला चेंडू चालला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती पोहोचलाय तो निंबवली संघ. बाश तुम्हाला अत्यंत चांगली पाहायला मिळेल कारण पहिला सामना इतका अतितटीचा आपण पाहिलेला आहे. एका बाजूला उमरोली संघ होता तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान अडवली संघ ज्याने मात्र चेस डाऊन करत असताना तब्बल 62 धावा बनवल्या आणि तो संघ त्या ठिकाणी विजय झाला. परंतु इथे आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा करण धुळेच्या विरोधात आलेला एक चौकार. आणि या चौकाराने मात्र स्वीच हिटचा प्रयत्न आपण पाहतो आणि अप्रतिम स्ट्रोक होता. राजाला तुम्ही पाहताय जो मात्र सलाम मिळालाय. चौकार षटकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू मैदानामध्ये संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. हो लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अत्यंत चांगला चेंडू वेल लेफ्ट या ठिकाणी करण्यात आला. चेंडूला जाऊ दिलं
राजाकडे अगदी आपण पाहिलं तर जे स्पॉट कडे पाहत बसलेत अगदी आपण पाहतो इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता हे दाखवतात डील करून ज्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला रोशन धुळेत आणि पॉइंट मध्ये आपण पाहिलं तर सचिन धुळेच्या मधोमध हा फटका खेळायचा होता डान्सिंग डाऊन द विकेट वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चला सीमा पार लॉंग गॉनला आणखीन एक धमाका षटकार दुबेरी टीम मध्ये मला तर असं वाटतं की 1 ते 2 खेळाडू त्यांच्या अनुपस्थित आहेत विवेक गायकवाड सारखा ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा आज जुबिली संघामध्ये नाही आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता भरपूर वेगवान रीतीने पुढे चाललेली आहे 36 धावा होत आहेत पहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळेच्या बरोबर 24 आल्या आणि आता करण धुळेवरती सुद्धा अक्षरशः बरसलाय हो यावेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतात आणि ते सोपा झेल कीपला होता परंतु बॉल चाललाय कदाचित त्याचा तोल त्याला सावरलेला नाहीये आणि ते रोहितने केली मिस्टेक बॉल सीमा पार षटकार थँक्यू या सर्वांना पंच काहीतरी सूचना करतात पाणी आतमध्ये असेल तिथे अंडरग्राउंड पाणी नाही आहे आयोजक जातील प्लीज खेळाडूने कोणी जाऊ नये कारण या ठिकाणी पाणी पुरवलं जाईल आतमध्ये चला ऋतिक पाणी आतमध्ये जायचं आहे या ठिकाणी सन्माननीय विराजजी सोमणे यांचे या ठिकाणी सन्मान केला जाईल नुकतंच ज्यांचं आगमन झालंय त्या पाहुण्यांचा सुद्धा सन्मान होणार आहे विराज सोमणे यांना विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा दोन षटकांमध्ये तब्बल 42 धावा फलकावरती लावण्यात आलेल्या आहेत काय जबरदस्त बॅटिंग केली अगदी आपण पाहतो भिवंडी बेल्ट मधील निंबवली हा संघ चांगली बॅटिंग करतात राजा नावाचा जो खेळाडू अगदी आपण पाहिलं तर तब्बल 33 वरती तो नाबाद खेळतोय करण बाज झाला त्यानंतर आता विशाल त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला न्यू बॅटर षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी आता 30 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केडी कल्पेश धुळेला फरकीचं आक्रमण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अगदी षटक क्रमांक 3 मध्ये सुरुवातीला अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज महेंद्र धुळे आणि करण धुळेवरती आक्रमण झाल्यानंतर आता मात्र जुबिली टीम काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आता या ठिकाणी कल्पेश धुळे या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले चला षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आता गोलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला विशाल बॅटर कल्पेश धुळेचा पहिला बॉल हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न फटका आपण पाहतो या ठिकाणी डीप मध्ये चालला तोपर्यंत एक सिंगल आली आहे संघाची धावा संख्या फलकामध्ये आपण पाहतो 1 ने पुढे चालली 43 धावा
अत्यंत चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 60-62 धावा सुद्धा सेफ नव्हत्या असंच म्हणावं लागेल, कारण त्या सुद्धा चेस करण्यात आल्या. या क्रीडा नगरीचा इतिहास आहे, धावा भरपूर होतात. अगदी नाईट फॉर्मॅट मध्ये सुद्धा 70-80 प्लस धावा आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलेल्या आहेत. आता गोलंदाज आपण पाहतो कल्पेश कमबॅक करावा लागेल. स्ट्रायकिंगला राजा जो 33 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू उंच तर गेलाय, फटका मिस टायमिंग आहे आणि ते अजय ध्रुवेला आपण पाहतोय कदाचित थोडस रिफ्लेक्शन झालंय, जाणवलंय आणि आता बॉल चालला एक टप्पा सीमा पार. धावा मिळतील 4. कदाचित राजाला या ठिकाणी आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद घेऊन आलेला हा खेळाडू दिसतोय, कारण ज्या ठिकाणी जर रोहितने टिपला त्याचा पाय सीमारेषेच्या बाहेर होता आणि आता अजय ध्रुवेला एक झेल टिपायचा होता, परंतु सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आलेली आहेत. धावसंख्या फलकामध्ये 4 ने पुढे चालली आहे. धावसंख्या भरपूर वेगवान रीतीने अगदी स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतो, आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की आता धावा धावा आणि धावा पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कल्पेश ध्रुवेला तुम्ही पाहतात. पहिला बॉल अप्रतिम टाकण्यात आला, त्याच्यावरती स्विचिटने एक सिंगल विशाल यांनी घेतली. स्ट्राईक रोटेट जशी झाली राजा फलंदाजाकडे, त्यांनी मात्र मारलेला हा चौकार पाहायला मिळाला. हो, बॅटची कडा मागे चालला बॉल, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू मात्र गॅदर केला जाईल, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या फलकामध्ये 1 ने पुढे चालली आहे. टीमची टोटल अद्यापर्यंत 48 धावा आहेत. षटक क्रमांक 3 कल्पेश ध्रुवेचं तुम्ही पाहताय. चांगली दर्जेदार गोलंदाजी त्याने केलेली आहे. महेंद्र ध्रुवे, करण ध्रुवेच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर त्या षटकांचा स्पेल आपण पाहिला तर थोडंसं महागडं होतं, परंतु आता त्याच्या अगदी तुलनेत हा षटक थोडंसं का होईना परंतु दिलासाजनक आहे जोबेली संघाला. हो, या ठिकाणी आपण पाहतो बॉल चालला लॉंग लेगला. सुधीर ध्रुवे जे मात्र जोबेली टीमचे कॅप्टन आहेत आणि संघाची धावसंख्या फलकामध्ये तुम्हाला 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळणार आहे. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. 5 षटकांची मॅच. 3ऱ्या षटकामध्ये कल्पेश ध्रुवे सारखा फिरकीचं आक्रमण या ठिकाणी बोलवण्यात आलं निंबोली संघाच्या विरोधात. हो, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला वड स्ट्रोक आणि ते रोशन ध्रुवे होते त्याच्या भागाच्या बाहेर. बॉल चालला सीमा पार, आणखीन धावा मिळतील. सिग्नल 4 धावा आणि या 4 धाव्याने टीमची टोटल 53 धावा झालेली आहेत. 53. वैयक्तिक 11 बॉल 42 धावसंख्येवरती नाबाद खेळतो राजा. जर खेळ आवडला असेल ना तर त्याच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाही. जबरदस्त इनिंग त्याने साकारली आहे. ताबडतोब इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये गोलंदाज केडी. शेवटचा अंतिम बॉल. वेट अँड वॉच क्रिकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी एक टप्प्या अखेर बॉलला अडवण्यात आलाय. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी कदाचित 1 ते 2 झेल ड्रॉप करण्यात आल्यात असं म्हणावं लागेल आणि तिथे कोणत्या प्रकारचा प्रयत्न जुबिली टीमने केलेला नाही या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा संपलेला आणि 3 षटकांमध्ये धावा फलकावरती 54. शेवटचे अंतिम 2 षटक. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे तो निंबोली संघाचा. चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या सत्रामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करायची नाही. टीम जय हनुमान जोबेली संघाला विनंती राहील आणि आता लगेचच आपण षटक क्रमांक 4 ला सुरुवात करायची आहे. या दरम्यान सावरेगावचे उद्योजक सन्माननीय श्रीरामजी भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 54 धावा फलकावरती करण ध्रुवे आता मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतील. संघाच्या वतीनं 4थं षटक आणि वैयक्तिक 2रं षटक. करण ध्रुवे लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग मध्ये थोडीशी रचना
ज्या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या दोन क्षेत्ररक्षक तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर आणखीन काही खेळाडू डीप मध्ये तैनात आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलंय सीमारेषेलगत. रोशन धुळे असतील, सुधीर धुळे यांना तुम्ही पाहता. त्यानंतर रोहित असतील, अजय धुळे, कल्पेश यांना सुद्धा तुम्ही डीप मध्ये पाहतायत. संघाची धावसंख्या एकने पुढे चालली आहे. 55 धावा आहे. लेफ्ट राऊंड विकेटने मागे चालला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू बॅटचा काही व्यवस्थित संपर्क नाही आहे. लेग बाईस पंच दर्शवतात. तरुण डे ऑफिशियल मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्हाला मिळतील आणि स्क्वाड लेगचे पंच आहेत कुणाल पेनकर. तिसरा पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज भुटेरे. 2 धावा या षटकामध्ये आपण पाहिलेले आहेत. अब तक 56 धावा आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना निंबवली संघ, ज्यांना मात्र वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. हो, फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक, फ्लायटेड षटकार पाहायला मिळेल. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. करण धुळेच्या विरोधात पुन्हा एकदा आक्रमण सोडवलंय आणि अर्धशतक सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. एकदा बॅट वरती दाखवायची आहे. राजासारखा एक जबरदस्त फलंदाज आहे. राजासारखा मन, राजासारखी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धाडत असताना चौकार षटकारांची भाषा त्याच्या बॅट मधून बोलली जाते. काय अप्रतिम स्ट्रोक होता. करण धुळेच्या विरोधात ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हो, बाची कडा, बॉल चालला मागे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे बॉल चालला सीमा पार. लॉंग स्टॉप एंडला बळालेला आणखीन एक चौका. फलकावती आहेत. कदाचित आपण पाहतो आज मात्र राजा मैदानावरती धुमाकूळ घालेल. प्रत्येक बॉल वरती त्याला या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तो मात्र जाळ्यात अडकला नाहीये. पण तो शेवटच्या क्षणाला क्लीन बॉल झेल बादच्या रूपाने आपण जर पाहिलं तर भरपूर सारे प्रयत्न करण्यात आले, कट रचण्यात आले राजाच्या विरोधात, परंतु इथे अखेर करण धुळेला मिळतीये राजाची विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. अगदी आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज राजा बाद झालेला आहे. जर खेळ त्याचा आवडला असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. या स्पर्धेचा पहिला अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलेलं आहे. तब्बल 54 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. तो खेळाडू मात्र मैदानावरतून बाहेर परततोय. बॅटर मैदानावरती दाखल झाला, एंटर झालाय. फलंदाज शुभम. संघाची धावसंख्या एकंदरीत आमच्या स्कोरर आम्हाला सांगतात 66 धावा फलकावती आहेत आणि 66 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का टीम निंबवली संघाला. अत्यंत चांगली स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जय भवानी मित्रमंडळ सावरे व संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा कालावधी 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी. आज या ठिकाणी 26 फेब्रुवारी या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि आता चालू असलेला सामना हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना आहे. यानंतर विनर वर्सेस विनर जय हनुमान आडवली संघ विजय झालेला आहे आणि या चालू सामन्यातील विजेता संघ सेकंड राऊंड मधून पहिले मॅच खेळणार आहे. लक्षात असू द्या दोन्ही संघाला अत्यंत महत्वाची सूचना आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 67 धावा आहेत. या दरम्यान आमचे जीवन केवणे यांच्या ठिकाणी आगमन झाले. करण धुळे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि जेव्हा करण धुळे बॅटिंगला येईल सलग लागोपाठचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले तर जीवन केवणे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
शेवटचा अंतिम षटक आणि या दरम्यान राहुल पाटील अडिवली यांचे बंधू या ठिकाणी योगी भानी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट. हो साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल सीमा पार ठोकला षटकार. चांगली धावसंख्या निंबोली टीमच्या वतीने बनवण्यात आली आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच तर गेलाय. सुधीर धुळे या ठिकाणी भरपूर वेगाने आलेले आहेत आणि आता करण धुळेला आपण पाहतोय चेंडू पर्यंत शेवटपर्यंत अगदी नजर त्यांची पाहायला मिळाली आणि चांगलं जजमेंट असताना अगदी आपण पाहतो जणू का हाताला चटका लागला असेल करण धुळेच्या सुद्धा आणि मिळाला 2 धावा. प्रयत्न प्रतिम पाहायला मिळाले. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न जेवण जुबिली संघासाठी नेहमीच करण धुळेने केलेला आहे. म्हणूनच त्याला बदलापूरचा बंडर बॉय म्हणून सातत्याने म्हटलं जातं आणि आता आज तुम्हाला इन ॲक्शन मध्ये सेकंड इनिंग मध्ये करण धुळे सुद्धा पाहायला मिळणार आहे. हो वन साइडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळे फक्त पाहत बसतील. बॉल सीमा पार. आणखीन एक षटकार. धावा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान समतोली ग्रुप ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच आदरणीय निशिकांत यरमाळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि समतोली गावचे युवा उद्योजक ज्ञानेश्वर शिवाजी कांबरी यांचे मनपूर्वक स्वागत आहे. 81 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे मात्र सातत्याने चुका आणि चुका पाहायला मिळतात. जुबिली संघ आज करतोय तरी काय असं समजावं लागणार आहे. धावा संख्या फलकावरती वेगाने पुढे चालले. कुठेतरी त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक गोलंदाजाला आणि इथे क्षेत्ररक्षणामध्ये फार चुका आढळलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावा संख्या फलकावरती एकंदरीत 83 धावा आहेत. 83. शेवटचे काही चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. खोलवा टप्पाचा बॉल मिड ऑफला. महेंद्र धुळे चेंडूला गॅदर करतात. मिळेल फक्त एक सिंगल धाव. 84 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 चा हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. खोलवा टप्पाचा बॉल ऑन साइडला बनवलाय. डीप मध्ये करण धुळे. एक सिंगल कंप्लीट करण्यात आली. सेकंडचा कॉल. फलंदाज होईल बाद ऑन द स्टंप पैकी आणि आता सेकंड रन साठी मात्र फलंदाजाला परतावा लागणार आहे. हॅज इट इज OUT फलंदाज बाद.
चला योगी भाणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि जशी खेळाला या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. चला निंबोली टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आयोजकांशी प्लीज फक्त 2 मिनिटं आपण संपर्क करायचा आहे. फक्त कॅप्टनला विनंती राहील. द्वितीय सत्रामध्ये या ठिकाणी मॅचला होईल सुरुवात तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन आपण करू आणि या ऐकूया राहुलजी चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello. थैंक यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान गोपीशेठ जाधव नेरळ यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक महत्वाची सूचना आम्ही बोलतो सर्व संघांसाठी सूचना असणार आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती खेळताय 1 गाव 11 प्रमाणे संघ इथे घेतले जातात. त्यामुळे जर एखादा खेळाडू बाहेरचा आढळला या सर्व टीमचे सर्व खेळाडूचे डॉक्युमेंट दाखवायचे आणि जर एखादा खेळाडू बाहेरचा आढळला तर त्या संघाला बाद करण्यात येईल तात्काळ याची आपण नोंद घ्यायची. ही महत्वाची सूचना आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यस तो संघ जरी जिंकला असेल तर त्या संघाला बाद करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा आहे ऋतिकची भोईर. त्यामुळे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांचं फक्त 1 मिनिट सामना थांबायचा आहे. महेंद्र धुळे जे संचालक आहेत आपण व्यासपीठावरती 1 मिनिट फक्त या. महेंद्र धुळे आपण आयोजन कमिटीशी 1 मिनिट संपर्क साधा. थँक्यू सो मच. बातला सुरुवात. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज तयार. समोर बॅटर रोशन. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय वेगानं बीट करतोय. अंपायर सिग्नल डॉट बॉल. रोशन धुळे आणि करण धुळे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. टार्गेट या बॅचमध्ये आता सेट करण्यात आले. तब्बल 88 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात.
2 धाबा पेनल्टीच्या आड देखील गेल्यात, लक्षात असू द्या. त्यामुळे धावफलक 88चं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती होत असताना निर्धाव चेंडूची आता सांगता जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पाच ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे पॉवर प्लेचे 2 षटक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आगमन झाले. तुमचे गणेशजी भोईर हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, षटकार. पहिला बॉल पूर्णपणे अभ्यास केला बॅटर रोशन धुळेनं आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार त्याने वसूल केला. धावफलक 6 आकड्यावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील या मॅच मध्ये. षटकार वसूल करतोय, ही ओळख आहे रोशन धुळेची. मॅच बॉल देखील आता दाखल झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झाला राजा. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. बाल बचावले गेले. करण धुळे बदलापूरचा वंडर बॉय जो मात्र डेंजर झोनला धाबत होता, परंतु बाल बचावला गेला. रोशनजी केवने जे मात्र ढवळेपाड्याचे आहेत, त्यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव येते, एक पडली गेली. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दिशा देण्याचा प्रयत्न होता, दोन्ही खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न करतात, बाल बचावले गेले. रोशन धुळे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 7 आकड्यावरती धावफलक स्थिरावले. 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. डेंजर झोनला धावत होता करण धुळे जो मात्र सेफ आहे. धावफलक 1 नाव खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतात. LBW साठी खरं तर पायचीच्या स्वरूपात बॅटरला आउट करायचं होतं, नाही जमलं. ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर होता हे पंचांनी सांगितलं. बॅटकट बॅटकटचा इशारा केपी सरांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे धावफलक आता सिंगलने पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये टार्गेट मोठं आहे, परंतु जोवेली नाव कुठे छोटं आहे, त्यामुळे इथून कमबॅक करावं लागेल. जर्मन जोवेली विरोधात निंबवली या 2 टीमच्या दरम्यान मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जागेवर खेळण्याचा प्रयत्न LBW फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात इथे मात्र परतावा लागेल. रोशन धुळे जोवेली टीमचा हिटमॅन, त्याला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच.
मुख्य व्यासपीठावरती निशिकांतजी हिरमाळी चामटोली गावचे उद्योजक समाजसेवक त्यांच्या साथीला ज्ञानेश्वरजी कांबरे असतील मॅचचा आनंद घेतात त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे जवळचे मित्र कासगावचे नामांकित स्कोरर दत्ता टेंबे यांचंही आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय जनार्दन शेठ भोईर यांची कन्या देखील दाखल झाली आहे तिचं आम्ही स्वागत करू. काजल भोईर काजल जनार्दन शेठ भोईर यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज पिताश्रीच्या नावाला उजळा देण्याचं काम केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण एक चांगलं व्यक्तिमत्व जे मात्र आपल्यातून हरपलंय परंतु आता त्यांचं नाव जिवंत ठेवायचंय त्यामुळेच की काय सावरेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करतोय. बदलापूरचे नामवंत उद्योजक शैलेशभाई पटेल सुस्वागतम सदाशिव राणे आमचे मित्र. सुस्वागतम सुस्वागतम याच दरम्यान बदलापुरातील नामांकित उद्योजक शैलेशभाई पटेल साहेब यांचं आगमन झालंय आणि आमचे नितीनजी भोईर साहेब यांचे जवळचे मित्र सदाशिव राणे यांचंही इथे मात्र आगमन झालंय त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. इथे घडले काय पायावरती चेंडू जरूर आदळतोय अपील जरूर झाली परंतु अंपायर सिग्नल लेग बायज त्यांचं लेग बायज दा लेग बायज. सुस्वागतम 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 ज्या मान्यवरांची आपण गेल्या 3 दिवसापासून वाट पाहतोय त्यांचे बदलापुरातील नामांकित उद्योजक शैलेशभाई पटेल साहेब आणि त्यांच्या साथीनं सदाशिव राणे यांचं आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये इथून कमबॅक करावा लागेल टीम जोबिली संघाला देखील कारण षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे त्यामुळे या मॅचमध्ये इथून धावा जमावा लागतील. बॅटची कडा होती का पाहावं लागेल. यस त्यांच्या मागे भरपूर वेगानं खेळाडू पोहोचला शॉर्ट टर्नमेंटच्या क्षेत्रामध्ये महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय जो मात्र एक नामांकित खेळाडू आहे. खरं तर कालच बदलापूर प्रीमियर लीग हा ऑप्शन 16 आपण पाहिला आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगडीचे स्वतः संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बदलापूरचं क्रिकेट नेहमीच डेव्हलप होत चाललंय. श्रीधरजी धुळे जे उद्योजक आणि अध्यक्ष आहेत मनोहरजी खांबाळे यांचं आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम 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 याच दरम्यान आपण पाहतो या मंचावरती वकील बांधव ऍडव्होकेट शरदजी लोंढे साहेबांचं देखील आगमन होतोय त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर नितीनजी भोईर साहेब यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतोय कारण या व्यासपीठावरती आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय मग शाखा प्रमुख असेल सरपंच असेल नगरसेवक असेल वकील बांधव असेल पोलीस बांधव असेल सर्वांनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावली आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम 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 याच दरम्यान उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव गोरगरिबाचे कैवारी आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे साजिद मुल्ला शेख यांचंही आगमन झालंय. साजिद मुल्ला शेख यांचं आगमन होतंय मनपूर्वक स्वागत. शरदजी लोंढे साहेब जे ऍडव्होकेट आहेत त्यांचं आगमन होतं त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फरदत बाद करून दोळेला मैदान सोडावं लागेल. फरदत बाद सुस्वागतम 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 ऋतिकजी भोईर यांचे जवळचे मित्र आपण पाहतोय खरं तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आणि त्याचबरोबर गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्याची ओळख आहे भावी नगरसेवक सजिद मुल्ला साहेब यांचं आगमन झालंय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या सजिल मुल्ला साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शिक्षण क्षेत्रामध्ये नेहमी त्यांची मदत व गोरगरिबाला कोणता संकट असू दे नेहमी ते पाठीशी
ऑन साईडला घेतलाय, बराच काळ शांत होता परंतु आता सांगतोय शांत बसायला मी काही संत नाहीये आणि त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. हॅलो माईक चेक. धावफलक 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 17. सुहासजी राऊत साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुहासजी राऊत आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. अजून एक धमाका मिडविकेटला वार अशी वार्तालाप करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुळे माही मार रहा है, बॉल सीमा पार, सिक्सर. हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला, हे जनार्द स्मृती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर. थांब फक्त राणे, 1 मिनिट थांब फक्त. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज शुभमचा पहिला बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला बॉल चालला, लॉंगरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला फेक करतील, एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 24 या आकड्यावरती धावफलक जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. करण धुळे आउट जरूर झालाय, परंतु हे परभणी नाही आहे टीम जोबिरी संघाला, कारण करण धुळे म्हटलं तर जोबिरी टीमची तो ओळख आहे. आणि ठाणे रायगड क्रिकेट आपण जरूर पाहिलं, त्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा हा खेळाडू आहे. परंतु मैदानावरती माही मार रहा है, बॉल चला डीबॅक स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, सिक्सर. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर, नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. सर महेश धुळे आपण कुठे असेल तर ऋतिक भोईर यांच्याशी संपर्क साधा. षटकार ठोकलाय, पहिलाच बॉल आपण पाहिला सिंगल जिथे आली, त्यानंतर महेंद्रच्या बॅटमधून षटकार आला. हा देखील हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिला. आशाभूत नजरेनं चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळेच की काय डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. नरेशजी मोरगे साहेब आणि लवदादा मोरगे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलंय महेंद्र धुळेनं. षटकारानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा.
शुभम त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. राईट नंबर विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बरोबर गॅप मध्ये चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला. यामध्ये धाबा 4 येतोय चौकार महेंद्र धुळेच्या बॅटमधून. मंत्र म्हटलं जातं ना, जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पडी घडी दिन में 2 बार सही समय बताती है. वेळ कधी कशी कोणाची येईल काही सांगू शकत नाहीये, कारण रामाला देखील रात्री राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी बनवास मिळाला होता. तर त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकलं होतं टीम निंबवलीचं, परंतु आता त्यालाच प्रत्युत्तर देत असताना धावफलकावरती धावांचा वेग वाढतोय, कारण महेंद्र धुळे जो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती या मॅचमध्ये दाखल झालाय आणि आतापर्यंत संकटमोचक कामगिरी तो देखील करतोय. अजून एक धमाका ऑन साइडला लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल चालला माउंट लाईनच्या बाहेर. 6 धावा. माहिती तिथे पाणी नाहीये का? चला नरेश ऋतिक पाणी घेऊन जा. झालं होतं झालं असेल पैसे. हॅलो झालं असेल, उद्या एंट्री मारली तर समजेल ना ते. जोबिली गावचे नामांकित उद्योजक सुरेजी चिंतामण धुळे यांचं स्वागत. उमेशजी शेलार यांचा आपण सन्मान करणार आहोत. उमेशजी हिलाल यांना विनंती राहील आपण या सन्मान आपण करू. कुडसवरे गावचे उद्योजक दीपकदादा मस्ते यांचं आगमन झालंय. विनंती आपण स्थानापन्न व्हा. सांगितलं त्यांनी. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्फत गोलंदाज निलेश आता दाखल होतोय. समोर बॅटर अजय धुळे मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये अजयला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट नंबर 2 विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. लाईन चेक करावी लागेल. अंपायर तरुण डे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 12 बॉलचा खेळ शिल्लक इथून जिंकण्याकरता 41 धावांची गरज आहे. आडोली संघाला आपण पाहिलं होतं 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असताना तो सामना त्यांनी जिंकलाय, परंतु इथून या मॅच मध्ये आता 12 मध्ये 41 चेस करायचे आहेत. जोबिली संघ खेळतोय. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेचून मारलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. चौकार ठोकत असताना धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकेल. रोशन मुसळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 51 धावा 51 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल इथे मात्र संपन्न जरूर झालाय, परंतु 11 बॉल या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरता 37 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 37 धावा इथून बनवाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण टार्गेट थोडस मोठं आहे, परंतु जोबेने नाव कुठं छोटं आहे. ऑन साइडला बरोबर आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक गरुड जेब घेत असताना बॉलला त्याने अडवलंय. दरम्यान एक सिंगल येथे एकवटी जाईल आणि सध्याच्या घडीला महेंद्र धुळेला स्ट्राईक हवी आहे, कारण त्याच्या बॅटमधून धावा इथे मात्र वाढतात. या दरम्यान सन्माननीय शैलेशभाई पटेल उद्योजक यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. विनंती राहील आयोजकांच्या वतीने या ठिकाणी हा विशेष सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा होत आहे.
मॅच देखील अत्यंत चांगली. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. काही सत्कार आपण या 2 षटकानंतर घेणार आहोत. अजून एक धमाका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अरे भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचं नंबर 1. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचं नंबर 1. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल कोणाला पण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत 58 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 58 धाबा गोरदा सज्ज होतोय. अजून एक धमाका ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं जातं ना जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पडे जिन्हे तोडे के गाव तब तक तो पत्थर भी भगवान ने होता है. संघर्ष वाढलाय आणि त्यामुळेच की काय मैदानावरती आपण पाहतो महेंद्र धुळे या रगरगत्या उन्हामध्ये त्याची बाट देखील तापली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. भाईगिरी आणि दादागिरी मध्ये आमचं नंबर 1. अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव राहुल थँक्यू सो कोणाला. मच. सुस्वागतम. याच दरम्यान कासगाव गावचे उद्योजक समाजसेवक हरीशदादा राऊत आणि नंदूदादा भोईर यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 46 धावांवरती बॅटिंग करतोय. महेंद्रचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 4 धावांपासून वंचित आहे. पहिल्या डावामध्ये राजाच्या बॅटमधून आपण जबरदस्त 54 धावा पाहिलेत या मॅच मध्ये. पडतो आता त्याला प्रत्युत्तर देत असताना 12 चेंडू मध्ये 46 धावा माहीच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. माही मार आहे या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. इथे देखील शपल क्रॉसहून खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान बॅटन पॅडच्या बदनं भन्नाट वेग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक स्थिरावलाय. बॉल स्थिरक्षकाच्या हातामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. जांभळेगावचे उद्योजक महेंद्रजी ठाणगे यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पिंट्याशेठ टोबले यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अमितजी डबरे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅट दाखवायचे महेंद्र धुळे. त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील दुसरी 50 आपल्याला पाहायला मिळेल. 52 धावा. महेंद्र धुळे एकदा बॅट दाखवायचे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. 52 धावा त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिल्यात या मॅच मध्ये. आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 70 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅच मध्ये. अजूनही आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 18 धावाची गरज आहे. चला खेळाडू कक्षातून थोडंसं आवाज कमी ठेवा विनंती आहे. चला गोपी शेठ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान आपण करू. लवकर घ्या पटापट कारण मॅच देखील महत्वाची आहे. चला या गोपी शेठ जाधव यांचा सन्मान आपण करू. याच दरम्यान उपसरपंच हनुमान गायकवाड जिते यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. चला हनुमान गायकवाड यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 18 धावांची गरज आहे आणि सामना अतिशय अतितटीचा आपल्याला पाहायला मिळाला. जणू काय राहुल सर मागच्याच सामन्याचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळालं जे मात्र जय हनुमान आडिवली संघाने चेस केल्या होत्या. 6 बॉल 18. आता जय हनुमान जोबेली संघाला 6 बॉल 18 धावा हव्यात या मॅच मध्ये. भरपूर चांगला उल्लेख केला महेशजी धुळे सर. कारण मागील बातमध्ये देखील
आडिवली संघाला समोर एक नामांकित संघ होता उमरोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 6 चेंडूमध्ये 18 धावाची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम आडिवली संघानं. परंतु या मैदानावरती आता 6 चेंडूमध्ये 18 धावाची गरज असताना सामना जिंकणार कोण या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. सामना कोण जिंकेल यापेक्षा मॅच कशी होईल हे देखील आपल्याला पाहायला मजा येईल. महेंद्र धुळेच्या बॅटमधून तब्बल 7 षटकार आपण पाहिलेत या मॅचमध्ये. 52 धावांवरती तो बॅटिंग करतो आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय, त्यामुळे त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 5 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. समोर अजय. 6 चेंडू 18 धाबा 18 धाबा 6 चेंडू 6 चेंडू 18 धाबा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू उपस्थित, फक्त सिंगल घेतील या शंका नाहीये, कारण आज महेंद्र धुळेने भरपूर चांगली बॅटिंग केली. अशाच प्रकारची बॅटिंग आम्ही पिसेकर मैदानावरती देखील पाहिली होती. तिथे देखील करण धुळे आउट झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी होती महेंद्रच्या खांद्यावरती आणि तब्बल 48 धावांची गेली त्या मॅच मध्ये आम्ही पाहिली होती. फायनल जिंकत असताना टीम जोबिली संघाने आता तोच खेळ तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा महेंद्र धुळेचा बल्ला बोललाय ना त्यावेळेस जोबिली संघ चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला पडतो. दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आहे, कारण हे क्रिकेट देखील नेहमीच आपण चांगलं पाहिलंय. त्यामुळे आता 5 बॉल 17 धावाची गरज. अजून एक चांगला फटका व्ही शेप मध्ये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता महेंद्र धुळे देखील सांगतोय ना थके अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया, हौसला है टीम जोबेली के लिए, कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. सिक्सर. अकरा धाबाची गरज या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान सामना मैदानावरती रंगत असताना दोन्ही संघ मैदानात प्रयत्न करतात, परंतु या मॅच मध्ये जिंकल कोण म्हटलं जातं ना. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानावरती करताय ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या टीम जोबिली संघाचे पाहायला भेटतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय आणि सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 3 बॉल या मॅच मध्ये 7 धाबाची गरज. कट टू कट मॅच. ज्या प्रकारे उमरोली बडाम तुम्ही पाहिलं होतं संघ आडिवली खेळत होता त्या मॅच मध्ये देखील 4 बॉल मध्ये 11, 3 बॉल मध्ये 7 ची गरज होती, परंतु आता 3 चेंडू मध्ये 7 धाबाची गरज आहे टीम जोबेली संघाला जिंकण्याकरिता. निंबवली संघाचं देखील मी कौतुक करेल, कारण आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे. लेट आलेत परंतु थेट जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु बदलापूर मध्ये आहोत हे देखील विसरून चालणार नाही, कारण बदलापुरात सर्वात मोठा संघ मैदानावरती खेळतोय. आज इलाका हमारा और धमाका तुम्हारा की इलाका हमारा और धमाका भी हमारा हे पाहायला मिळेल या मॅच मध्ये. जोबेली की निंबवली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा होती, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतील. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला, एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धाब्यासाठी अजय धुळेला मैदान सोडावा लागेल, परंतु मैदानावरती या मॅच मध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 6 धाबाची गरज आहे. शेवटचे 2 बॉल 6 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. सामना कसा होईल हे देखील पाहावं लागेल. मी आधीच म्हटलं होतं 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना आहे, त्यामुळे सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल यात शंका नाहीये. कारण म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळजवळ टार्गेट होतं 88 धाबांचं आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करत असताना संघ तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती लागली आहे धाबा. धाव फलकावरती 82 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 धाबा पेनल्टीच्या किती मॅटर करतील टीम जोबिली संघाला हे देखील पाहावं लागेल, कारण मागील मॅच मध्ये उमरोली संघाला 2 धाबाची पेनल्टी होती, तो सामना त्यांनी गमावला. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय जोबिली संघाला देखील 2 धाबाची पेनल्टी आहे. त्यामुळे आता घडणार काय, शेवटचे 2 बॉल 6 धाबाची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, फिरकीचं आक्रमण म्हणून ज्याची ओळख आहे कल्पेश धुळे आता दाखल झाला या मॅच मध्ये. 2 चेंडू मध्ये 6 ची गरज असताना महेंद्र धुळे मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत त्याचा खेळ आपण जरूर पाहिलाय, परंतु आता 2 मध्ये 6 धाबाची गरज असताना मॅच रफन टप तुम्हाला पाहायला मिळेल.
ऑन साइडला खेचलाय सामना इथे मात्र एम एस धोनी स्टाईलनं फिनिश केलाय सामना जिंकलाय टीम जयरमन क्रिकेट संघ जोविरी संघानं जर इथे मात्र खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये वाड मॅच महेंद्र धुळे माही मार रहा है आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हटलं होतं ना टार्गेट मोठं आहे परंतु जोविरी नाव कुठे छोटं आहे त्यामुळे आता हा सामना त्यांनी जिंकलाय अभिनंदन तर हार्ड लक टीम निंबवली